लागतं या निवडणुकीत? खूप कठीण होतं आहे कारण अभिषेकची साथ ही खूप महत्त्वाची होती. प्रत्येक गोष्ट तो सांभाळायचा आणि जे आता काही चाललेलं आहे घाणेरडं राजकारण ते बघून अजून दुःख होतं की माझ्याच नवऱ्याबद्दल मलाच एक्सप्लेन करावं लागते प्रत्येक गोष्ट. पण ठीक आहे, तो बघतोय, तो त्याची माझ्याबरोबर साथ आहे आणि मला माहिती आहे आणि त्यालाही माहिती आहे की आम्ही काय आहोत एकमेकांसाठी. तर मला दुनियाला एक्सप्लेन नाही करायचे किंवा कुणालाच एक्सप्लेन नाही करायचे की कोण बोलायचं त्यांना बोलू दे, आम्ही आमचं काम करत राहणार. का शिवसेना, उद्धव ठाकरे गट किंवा त्यांचे लोक का आक्षेप घेतात की अभिषेक घोसाळकरांचा फोटो तुमच्या प्रचारामध्ये दिसतोय? मला आक्षेप घेण्याचं काय अशी कारणं त्यांच्या? मला माहीत नाही. मला असं वाटतं त्यांचं ते पॉईंट असेल की कसं मी प्रचार नाही करा किंवा डिस्टर्ब कसं करायचं असेल ते. पण मला काही त्यामध्ये पडायचं नाही कारण ते माझं कुटुंब आहे. त्यांना जे बोलायचं ते बोलतील. मला जे करायचं आहे, मला काम ते करायचं आहे. शेवट ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला त्यावेळेस उद्धव ठाकरेंसोबत तुमचं काही बोलणं झालं? नाही, नाही. आधी काही भारतीय जनता पार्टीबरोबर माझी चर्चा झाली नव्हती. आमचं फक्त एवढंच होतं की मुंबई बँकमध्ये जे अभिषेकनी निवडून आलेला जो पद होतं ते मला पाहिजे होतं कारण त्याची खूप सहकारमध्ये इच्छा होती आणि त्यांनी ते पाया रोवलेलं होतं. पण नंतरला मी खूप ठिकाणी गेले, मी सांगितलं, पण 1.5 वर्ष काही झालं नाही. मग आपले CM आहेत त्यांना मी सांगितलं, त्यांनी मला ते दिलं. ते त्यांचे उपकार आहेत आणि असं नाही की त्यांनी मला असं सांगितलं की तू भारतीय जनता पार्टीमध्ये ये